Zee 24 तास एक पाऊल पुढे. आम्हाला सांगतायत जशास तसे उत्तर देऊ. इथेही काय मिळणार नाही. इथे उलट्या अंगावर येऊ आम्ही. बघा बाजूची राज्य कुठे चालली आहेत. मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी गुजरातला गेलो असतानाचा. काय दुर्दैवी परिस्थिती आहे बघा महाराष्ट्रामधली. मी रिलायन्सचा एक तो तिथला प्रोजेक्ट कुठला तो जामनगरचा, त्या जामनगरच्या प्रोजेक्टमध्ये वरती बघायला गेलो. मला त्यांनी ते प्रोजेक्ट दाखवला त्यांनी. त्याच्यानंतर त्यांचं एक रिलायन्स ग्रीन नावाची 1000 एकरची जमीन आहे. 1000 एकर त्यांच्यामध्येच, त्या प्रकल्पाच्या मध्येच 1000 एकरची जमीन आहे. मी तिकडे गेलो. एवढी छोटे छोटी झाडं कसली आंब्याची. आणि त्या आंब्याच्या झाडांना एकेका झाडाला साधारणपणे 200-200 500-500 असे सगळे आंबे लागलेले, कैऱ्या लागल्या होत्या. मला त्यांनी सगळं दाखवलं. विविध जाती होत्या तिकडच्या. त्यांनी मला सांगितलं जवळपास आमच्याकडे इथे आता काहीतरी 250-300 का 400 काहीतरी जाती आहेत आंब्याच्या. आणि त्या 250-300 जाती कुठे? गुजरात, जामनगर. त्या 250-300 जाती त्यांनी सांगितलं यातल्या 80% जाती या आंब्याच्या या आम्ही महाराष्ट्रातनं आणल्यात. याच्या पुढची गोष्ट जी होती ना ती अत्यंत धक्कादायक आहे. त्या 1000 एकर जो भाग आहे त्या भागात ही आंब्याची झाडं आणि इतर सगळे फळफळावळांची झाडं जी लावतात, जो माणूस बघतो ना तो मराठी माणूस आहे. गोष्ट चांगली जरी असली तरी लाज वाटण्यासारखी आहे. आमच्या कोकण कृषी विद्यापीठामधला एक तिथला माणूस, इथे त्याला कोणीही विचारलं नाही, रिलायन्सने त्याला उचलला की ह्याच्यामध्ये काहीतरी स्पार्क दिसतोय, त्याला गुजरातमध्ये नेला आणि त्याच्या हाताखाली आज 1000 एकर जमीन आहे. रिलायन्स फ्रेश म्हणून जी दुकानं जातात, तिकडे जी फळं जातात, ही सगळी तिकडनं जातात आणि त्या कच्छमधनं जातात. पण आमच्या लोकांना आमचीच किंमत नाही. आम्ही लोक फक्त सरकार म्हणून प्रकल्प जाहीर करायचे आणि आपण पण सगळे निवडणुकीच्या तोंडावरती येणार. या प्रकल्पाला इतके कोटी रुपये दिले, सँक्शन केले, आमदार येऊन कोणतरी सांगणार. किती वर्ष मी या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. या महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्ह्यांची सगळी गावं, जिल्ह्यांची गावं, सगळे तालुके, काहीही बदल नाही. कोणाला काही वाटतच नाही काही करावं असं. जाणीवाच मेल्या. जशी 20 वर्षापूर्वी दिसायची तशीच दिसतात. आणि याचं कारण तुम्ही त्याच लोकांना त्याच भूलथापांना बळी पडत आलात आणि त्याच लोकांना निवडून देत गेलात, म्हणून हा बदल झाला नाही. मी आज काही तुमच्याकडे मत मागायला नाही आलोय. आज काही निवडणुका नाहीत, काही नाही. पण तुम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. एक काहीतरी कोनशिला बसवायची, सांगायचं या प्रकल्पाला इतके पैसे आले, ज्याच्यावरती जिल्हा परिषद निवडणूक जिंकून टाकवायची. पुढच्या निवडणुका आल्या की परत काहीतरी पैसे सँक्शन केले म्हणून सांगायचं, परत एक कोनशिला बसवायची, परत त्याच्यामध्ये पंचायत समिती निवडणुका काढायच्या. विधानसभा आल्या की परत एक कोनशिला बसवायची, परत तुम्हाला सांगायचं की आम्ही आता राज्य सरकारकडनं इतके कोटी रुपये आणलेत, मग आम्ही पण खुश, आम्हाला वाटतं पाणी येणार. वर्षानुवर्ष हे चालू आहे, ज्याच्यावरती लोकसभा काढतायत, विधानसभा काढतायत, जिल्हा परिषदा काढतायत, पंचायत समित्या काढतायत. हीच लोक निवडून येत आहेत आणि हीच लोक तुम्हाला नागवतायत. आम्हाला काही नाही त्याचं. हे इतकी वर्ष तुमच्यावरती जे अन्याय चालू आहे, पाणी देऊ शकत नाहीत तुम्हाला, गुरांना चारा देऊ शकत नाहीत, मग देऊ काय शकतात? मग हे करू काय शकतात? जर हे काहीच करू शकत नसतील, जर महाराष्ट्रामधली आज दुष्काळाची परिस्थिती आज जर ही असेल, परवा दिवशी कोणतरी केंद्रामध्ये एक समिती आली, त्या समितीचे कोणतरी चोप्रा म्हणून कोणतरी होते, काय बोलले असतील ते चोप्रा? महाराष्ट्राबद्दल बोलतोय आपण, महाराष्ट्राबद्दल, या सुपीक महाराष्ट्राबद्दल बोलतोय. त्यांनी असं तिथे वर्णन केलं त्या अख्खा दुष्काळ पाहून.
की अशी परिस्थिती मी फक्त राजस्थानात पाहिली, भारतातल्या इतर कुठच्याही राज्यामध्ये अशी मी दुष्काळाची परिस्थिती पाहिली नाही. ही परिस्थिती आणली कोणी, ही परिस्थिती ओढवली कोणी? ही याच सगळ्या राज्यकर्त्यांमुळे आली, याच सगळ्या एनसीपीच्या नेत्यांमुळे आली. तुमच्यावरती टोल बसवले जात आहेत, त्याच्यातनं पैसे खात आहेत. तुम्हाला खोटे सांगतायत आम्ही हे धरणं बांधतोय, आम्ही हे कालवे बांधतोय, त्याच्यातनं पैसे खाल्ले जात आहेत. 12-12 तास 16-16 तास लोड शेडिंग चालू आहे. खातं कोणाकडे? राष्ट्रवादीवाल्यांकडेच. अजून लोड शेडिंग चालू आहे. त्याच्यात आमचे पंप जळतायत, आम्हाला शेती करता येत नाहीये, आम्हाला पाणी मिळत नाहीये, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाहीये, आमच्या घरातल्या बायका बाहेर जाऊन हंडे भरून पाणी घेऊन येत आहेत, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीयेत. सगळ्याला नन्नाचा पाडा. नाही, मिळणार नाही, मिळणार नाही. फक्त लाचारासारखे आम्हाला मतदान करत राहा. गृहीत धरलं तुम्हाला सगळ्यांनी. ही मेंढरं जातील कुठे? आम्हालाच फक्त मतदान करत राहतील आणि तेच भोग तुम्ही भोगतात. यांना मतदान करून भोगतात. आणि यांना माहितीये, या सगळ्या लोकांना माहितीये की निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी येऊन सांगायचं आणि आमच्या भूलतापाला सतत बळी पडतायत. या मुंबईला एकदा आता मध्यंतरी मी जेव्हा मोर्चा काढला त्याच्या अगोदर एक काहीतरी कुठच्यातरी मुस्लिम संघटनाने एक मोर्चा काढला होता. आमच्या पोलीस शिपायांवरती, आमच्या बहिणींवरती, पोलीस बहिणींवरती, भगिनींवरती तिथे हात टाकले गेले. त्या लोकांकडनं आमच्या पोलीस भगिनींना त्या गर्दीमध्ये आतमध्ये खेचून खेचून त्यांना ज्या पद्धतीने मारलेत, आमच्या पोलीस कॉन्स्टेबल्सला ज्या पद्धतीने मारले, महाराष्ट्रातल्या सगळेजण पाहतायत, टेलिव्हिजनवरती दाखवतायत. अजित पवार त्यावेळेला का नाही बोललात? जशास तसं उत्तर देऊ. तेव्हा काय शेपटे आतमध्ये गेले होते तुमच्या? समोरून मुस्लिम संघटनांनी तिकडे मोर्चा काढल्यावरती तुम्हाला तिथे काही बोलता येत नाही का? कारण मतं पाहिजेत, मतं. आणि या मतांच्या लाचारीतनं हा सगळा महाराष्ट्र अख्खा बरबटून टाकला या लोकांनी. हाच तुम्हाला सुधारावा लागेल. आज माझ्या हातात तर सत्ता काही नाही. या औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये आमच्या पोरांनी तिथे साचलेल्या पुरातन सगळ्या विहिरी साफ केल्या आणि तिथल्या लोकांना पाणी दिलं मिळवून. मी काल जाऊन बघून आलो. या मराठवाड्यामधल्या तुम्ही सगळे आलेले आहात. हे पारंपरिक जे स्रोत आहेत हे सगळे खुले करा लोकांसाठी. गाळ साचला असेल तर काढा बाहेर. जी लोक ज्यांना पाणी मिळत नाहीये, जे दुःखी आहेत, माझ्या माता भगिनी आज जे हांडे घेऊन लांब जात आहेत, तिकडच्याच विधीवरनं त्याला पाणी मिळवून द्या. तिकडे जो गाळ साचला असेल तो आज इकडे जसं औरंगाबादला झालंय तसं तुमच्या ठिकाणी देखील तुम्ही करा. आज आपल्या सगळ्या छावण्या ज्या आहेत, या छावण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देखील आता उभारण्यात येत आहेत. आता गेल्यावरती मुंबईला उद्या गेल्यानंतर माझी त्याच्यावरची बैठक आहे. त्याच्यासाठी माझ्याकडनं ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या मी करणार आहे. पण यांच्या भूलथापांना परत बळी पडू नका. या लोकांनी फक्त दुष्काळाची सोंग करायची, सल्ले आम्हाला द्यायचे. कोणी जर लग्न केलं तर बघा बघा काय होतात लग्न, हे सगळ्या गोष्टी सांगायच्या आणि आतून फक्त पैसे खात राहायचे. हा आतापर्यंतचा चाललेला खेळ, हा तुम्हाला खेळ इथे संपुष्टात आणावाच लागेल, संपवावाच लागेल. आणि हा संपूर्ण जनसागर, महाराष्ट्रातली जनता यांचे आशीर्वाद सगळ्यांना तुम्हाला आपल्याला मिळतील. हे राज्य या राज ठाकरेच्या हातात देऊन बघा काया पालट काय असतो हे मी तुम्हाला दाखवून देईन. आणि त्या सर्व गोष्टींच्या कामाला आपण सर्वांनी लागावं अशी एक नम्र विनंती करतो. आपण जो प्रचंड प्रतिसाद जो दिलात, तो ते प्रेम दिलं, हे सदैव माझ्या पक्षाच्या मागे सदैव राहो एवढी एक विनंती करतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झी 24 तास, एक पाऊल पुढे.